हृदयाच्या गाभाऱ्यात भगवंत माझा विराजित, नका शोधू इतरत्र, प्रामाणिक कर्म करत राहा, नाम जपा होतो तात्काळ प्रसन्न. मित्रांनो, असेच बाळूमामांचे संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला आत्ताच लाईक करून ठेवा, जेणेकरून असेच बाळूमामांचे भक्तिमय आणि आशीर्वादी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील. जोडून या कर देव लोटांगणी, लोलित चरणी भगवंतांच्या, आनंद मने ऐसे पूर्ण परब्रह्म, नक्कीच आत्मापुरी वर्म राही लेसे. मित्रांनो, हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका, कारण हा संदेश तुम्हाला भगवंतांनी पाठवलेला आहे. तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तुम्ही तितका वेळ नक्कीच हा संदेश ऐका. दृष्टी जाईल ते जेते जेते, भगवंत दिसावा मला तेते तेते, ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, भगवंत कृपा निश्चिंत तया. नक्कीच ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. ज्यांना आपले विचार पटणार नसतील त्यांना तुम्ही प्रतिउत्तर कधी देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा तुम्ही त्याला शांत राहू द्या. तो गाळ आपोआप खाली जाऊन बसेल. ही तुम्हाला नक्कीच काही काळानंतर आणि काही वेळानंतर दिसून येईल. याच पद्धतीचं असतं. तुम्ही नक्कीच ज्यांना तुमचे चांगले विचार पटणार नाहीत तुम्ही त्यांना प्रतिउत्तर देत बसण्यापेक्षा चार हात तुम्ही त्यांच्या लांब जावा. तुमच्यासाठी ही सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण लक्षात ठेवा भगवंत म्हणतो तू प्रत्येकाळी उत्तर तू देणं हे गरजेचं नसतं. प्रत्येक काही ठिकाणी शांत राहणं हेच तुझ्यासाठी योग्य असतं. म्हणून प्रेमळ भक्ता, कितीही वाईट वेळ असली, किती वाईट प्रसंग असले तरी तू कोणाला उत्तर देत बसू नको. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण येणारी वेळ त्यांचं उत्तर त्यांना देऊन टाकेल. एवढा पक्का विश्वास तू तुझ्या मनामध्ये साठव. पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखलं जातं. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा या 3 गोष्टींवर करावी. प्रथमत त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा देखील असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त असा आत्मविश्वास असतो. नक्कीच याच गोष्टी प्रत्येकाला ओळखायला हवा, नक्कीच ओळखायला हव्या. नशिबाने जरी साथ सोडली म्हणून कधी प्रत्येकाने मरायचं नसतं. स्वतःच्या हिमतीवर हे आयुष्य जगायचं असतं. मागचे सारे आठवून कधी रडत बसायचं नसतं आणि भविष्याचा विचार करून जगायचं प्रत्येकाळी असतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं कधीच नसतं. एकटेच पायाला लागली म्हणून कधी थांबायचं नसतं. धैर्याने त्याच वाटेवर पुढे चालायचं असतं. कर्तृत्वात माणूस घडतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं. हे मात्र नक्कीच खरे, सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नसतो. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत तो कधी अपयशी होऊ शकत नाही. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवा. भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. ही गोष्ट देखील नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. आम्ही असताना काळजी कसली करतोच रे. तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून, नक्कीच अट्टल विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही नक्कीच समर्थ आहोत, असा तुला विश्वास आमच्यावरती ठेवायचा आहे आणि कायम चांगले कर्म तुला करायचे आहे. ही गोष्ट भगवंत आपल्याला नेहमी सांगतात. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला नेहमी कडवे नक्कीच शब्द बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची एकेकाळी स्तुती करतील. भगवंतांचे बोट कधी सोडू नका. सोन्याचे दिवस तुमचे नक्कीच येतील. फक्त तुम्ही संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्टी संयम ठेवल्याने प्राप्त होतात. हे सत्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. चांगल्या आणि वाईट कर्माची कुणी दखल घेवो अथवा न घेवो, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्त चित्र काढत असतो बरं का. हे लक्षात ठेवून आपण आपली चांगले कर्म करावीत. हे आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. एखादी व्यक्ती आनंदी आहे, ती व्यक्ती आनंदी आहे तुम्ही जर बघितलो, याचा अर्थ असा कधीच नसेल बरं का की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे.
तर याचा मात्र वेगळाच अर्थ होतो. तर ती व्यक्ती आनंदी आहे, कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक आहे. म्हणूनच ती व्यक्ती सध्या आनंदी आहे. ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे आणि कायम तुम्हाला अशा प्रत्येक गोष्टी समाधान आणि सकारात्मक पद्धतीने स्वीकार करायची आहे. ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्या. देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर शोधायचंच असेल तर एकदा तुमच्या वडिलांकडे तुम्ही बघा. उत्तर तुम्हाला एका क्षणात भेटून जाईल. आणि घरातल्या आईला खुश ठेवा. मंदिरातील आईसुद्धा आपोआप प्रसन्न होईल. हे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय. मित्रांनो, आपले विचार सगळ्यांना पडतील असं कधीच नसतं, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटेल नाहीतर विचार करायला लावतात, हे मात्र नक्कीच खरे. ही तुम्ही प्रत्येक वेळी गोष्ट नक्कीच लक्षात घ्या. सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात, ते आपल्याला भानावर आणण्यासाठी. आणि जेव्हा माणसाला नक्कीच काटे टोचतात तेव्हा मात्र माणूस धावण्यावर असतो. त्यांपासून नक्कीच पूर्णपणे त्यांचा पराभव करण्याच्या तयारीत असतो. तुम्ही नक्कीच एखाद्या रस्त्यावर चाला आणि एखादा व्यक्ती जर काठावर चालत असला तर त्या दोघांपैकी फास्ट कोण चालेल? तर नक्कीच आम्ही तुम्हाला सांगतो, काट्यावर जो व्यक्ती चालत आहे तोच व्यक्ती फास्ट चालेल. कारण त्याला काटे टोचत आहे. तो रस्ता पार करण्यासाठी तो लवकर प्रयत्न करेल. हेच अटळ सत्य असते. हेच पद्धत आहे. जर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी सुख आले तर तुम्ही अस्वस्थ होऊन जाल. तुमच्या मनामध्ये आणि नक्कीच अंगामध्ये भरपूर आळस येईल आणि नक्कीच अहंकार, गर्व हे तर येणारच. यामध्ये थोडीही अट नाही. मग लक्षात ठेवा, जितके जास्त दुःख सध्या तुम्हाला भगवंत देत आहे तितक्यापेक्षा जास्त तुम्हाला तो सुख देखील देईल. फक्त तुम्ही संयम ठेवा आणि त्याच्या प्रत्येक योजनेवरती तुम्ही नक्कीच पूर्णपणे विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे. आपली वाटणारी सगळीच माणसं ही आपली आहेत असं कधीच नसतात बरं का. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा. ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला बाळूमामांच्या चरणी मिळून जाईल, एवढं मात्र आम्ही नक्कीच तुम्हाला सांगतो. हे भगवंता नेहमी सर्वांना आनंदी ठेव, हीच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. माणसाला त्याचे भोग हे भोगून संपवावे लागतात. ते कधी टाळता येत नसतात, कारण तो त्याच्या कर्माचा एक पद्धतीचा हिशोब असतो. तुम्ही जसे कर्म कराल तसेच तुमचे आयुष्य होईल, हे मात्र अटळ सत्य. भगवंता, माझे नशिबात पुढे काय तुम्ही वाढून ठेवले हे मला अजिबात माहिती नाही आणि मी याची थोडीफार ही कल्पना करत नाही. पण हा डोक्यावर तुमचा हात आणि माझ्या प्रत्येक प्रयत्नाला तुमची साथ कायम असू द्या, ही मी तुमच्या चरणी नेहमी प्रार्थना करतो. तुम्ही ही प्रार्थना आमची नक्कीच स्वीकार करा असं तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा. नक्कीच भगवंत म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून कर तू माझी आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. हीच खरी गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, किती दुःख आले तरी भिवू नको, कारण जितकं तुम्ही दुःखाला भेहून राहाल त्यापेक्षा जास्त दुःख तुम्हाला नक्कीच भीव घालतील. हे अटल सत्य नक्कीच तुम्हाला कायम नक्कीच लक्षात ठेवायचे. जितके जास्त येतील संकटे त्यापेक्षा जास्त येतील तुम्हाला सुख. फक्तच ठेवावं लागेल तुम्हाला नक्कीच संयम. डोकं जर शांत असेल तर निर्णय कधी चुकणार नाही आणि तुमची भाषा अगदी गोड असेल तर माणसं कधी तुमच्या जवळची तुटणार नाही. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार का? एक दिवस तोच त्रास तुम्हाला देखील होईल, जो त्रास तुम्ही दुसऱ्यांना दिलेला आहे. आम्ही तर सांगतो, तुम्ही जितकं जास्त दुसऱ्याला त्रास दिलेला आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत त्रास नक्कीच देईल. आणि जितकं जास्त तुम्ही दुसऱ्यांना सुख दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त सुख भगवंत हे तुम्हाला देतील. हीच अटल सत्य गोष्ट आम्ही तुम्हाला आज एका क्षणात सांगून टाकतो. सर्व करताना सावध राहा, म्हणजे कर्म करताना तुम्ही सावध राहा, कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार आहे मी. आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी सर्व साक्षी अंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप आमचे तेच असतं. म्हणून तू सावध राहा, सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंतांच्या प्रवासाला
मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच. हीच गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. प्रेमळ भक्ता, काळजी घे असं सांगणाऱ्यांपेक्षा निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारा भगवंत जर आपल्यासोबत असेल तर आयुष्यातील किती नक्की संकटांचा सामना आपण एका क्षणात करू शकेल. हे मात्र खरे. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड नक्कीच लागते व तिसरे ते त्याचा रंग बदलते. ही गोष्ट देखील प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. ज्याला उगम नव्हता, ज्याला अंत नाही, ते नक्कीच आदमापूरचे बाळूमामा प्रत्येक भक्तांच्या नक्कीच पाठीशी आहेत. हे देखील अटळ सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. भगवंत सांगतात, किती सुख तुला हवे आहे हे आम्हाला माहिती आहे. किती दुःख तुझ्या पदरी पडलेले आहे हे तर आम्हाला निश्चिंत माहिती आहे. म्हणून तू कायम स्वरूपी आनंदी राहा, कारण मला नक्कीच तुझी मर्यादा माहिती आहे. की नक्कीच तू किती दुःख भोगू शकशील आणि किती दुःखांचा तू पूर्णपणे सामना करू शकशील हे मला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून जितके दुःख तुला आम्ही दिलेले आहेत त्या दुःखांचा तू निश्चिंत स्वरूपात सामना करू शकतो. ही गोष्ट आम्ही तुला नक्कीच अटल स्वरूपात सांगून टाकतो. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जितके जास्त दुःख तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे, निश्चिंत राहा, तुम्ही त्या प्रत्येक दुःखांचा सामना करू शकता. हे भगवंतांना कायमस्वरूपी माहिती असते. म्हणून भगवंत ज्याला जितके दुःख झेपतात तितकंच दुःख प्रत्येकाच्या पदरी देतो. फक्त तुम्ही नक्कीच विचार चांगले करा. कधीही अपयश तुमच्या पदरी येणार नाही, हे मात्र अटळ सत्य. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच नक्की सुखी होऊ शकत नाही, हे देखील खरे. स्वप्न जबाबदारी पूर्ण करण्याचा पाठी नक्की धाव घेतलेल्या माणसांना इच्छा नावाच्या दरवाजाला कुलूप लावावं लागतं, हे मात्र अटळ सत्य. एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाटेला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा तुम्ही एखाद्याचं दुःख पाहून ते आपल्याला वाटेला नाही या समाधान मानाल तर नक्कीच आयुष्यात तुम्ही कधी दुःखी होणार नाही. असं नक्कीच सुखी जीवन जगू, हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, पूर्णपणे ऐपत तो तुम्हाला नेहमी हा शब्द पूर्णपणे फसवा आहे. तो तुम्हाला भीती जास्त उंचावर नक्कीच पूर्णपणे असलेल्या जागा दाखवतो आणि वरवरची उंची गाठण्याच्या स्पर्धेत पूर्णपणे दानत विकावी लागते. आदर्श स्वतःचा आणि त्याचा चिमटा दुसऱ्याला हा तत्वावर अनेक माणसं मोठी म्हणून मिरवतात. हे अटळ सत्य तुम्हाला कायम स्वरूपात नक्कीच लक्षात ठेवायचे. शेवटी काय असतं, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर एक मात्र निमित्त असतं. माणसाच्या स्वभावात एक पद्धतीचा गोडवा व शालीनता आणि प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी आपल्यासोबत मिळाली तरी ती हवीशी वाटतात. हे मात्र अटळ सत्य नक्कीच मनाला खूप लागेल, पण सत्य आहे बरं का. वर्गात शिक्षक विचारतात की गाव आणि शहर यामध्ये फरक काय आहे. एका मुलाने उठले आणि खूप सुंदर उत्तर दिलं बरं का, की इतकेच अंतर. नक्कीच गावात गायी पाळल्या जातात आणि नक्की कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गायी मात्र भटकत फिरत असतात. जीवनाचे कडू सत्य आहे. अनाथ आश्रमात मुळे भेटतात गरिबांची आणि नक्की वृद्धाश्रमात म्हातारी माणसं भेटतात, ते म्हणजे श्रीमंतांची. ही गोष्ट तुमच्या देखील मनाला लागेल, पण ही अटळ सत्य आहे. लक्षात ठेवा, पैसा सर्व काही कधीच नसतं, हे अटळ सत्य. जर तुमचा उद्या जरून मृत्यू झाला तर तुम्ही जितकं काही कमावलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्या हवाली कधीच होणार नाही. तुम्ही त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच वर घेऊन अजिबात जाणार नाही, हे मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. ती गोष्ट दुसऱ्यांच्या हवाली होईल. म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, तुम्ही जितकं काही कमावत आहात त्यापेक्षा तुम्ही माणुसकी कमवा आणि चांगले कर्म कमवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. औषध सांगा प्लीज. मेंदू फॉर्मेट करायची नक्की मेथड कोणी सांगेल का? विचार धुवून टाकायची पद्धत कोणी शिकवेल का?
कोट्यावधी विचारांच्या मुंग्या बसल्यात वस्ती करून ढसत असतात मेंदूला त्या पुन्हा पुन्हा फिरून फिरून वस्ती त्यांची उठवायचा उपाय कोणी सांगेल का? चिंता कमी करायचं औषध कुणी सुचवेल का? भगवंत म्हणतो तू समाधानी राहा, जेवढं मी तुझ्या ताटामध्ये तुला वाढून ठेवलं आहे तू त्याचा आनंद घे. दुसऱ्यांचं ताट बघून तू उदास राहू नको, कारण जेवढं आम्ही तुला दिलेलं आहे ते तुझ्यासाठी सर्वात जास्त आहे असं तू समज. आणि येणाऱ्या काळात मात्र तुला भरपूर काही मी देईन, फक्त तुला विश्वास मात्र आमच्यावर ठेवायचे असं भगवंत सांगतो. नक्कीच समोरच्याला समजून सांगूनही तो कधी जरी समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला कधीच नाही, इथे वेळ वाया घालवायचा नाही. ही गोष्ट नेहमी तुम्ही स्वतःला अशा स्थितीत सांगा. एकमेव माणूस वाईट वेळ विसरून जाऊ शकतो बरं का, पण वेळ आल्यावर वाईट वागणाऱ्या लोकांना कदापिही विसरून जात नसतो, हे मात्र खरे. मित्रांनो, जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे एक पद्धतीची आठवण असते, कारण ही विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही. ती म्हणजे एक पद्धतीची आठवण असते. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकानं लक्षात ठेवायचे. कधीकधी जीवनामध्ये दुःख भरपूर येतात, यातना भरपूर येतात आणि भरपूर जास्त प्रमाणात परमेश्वर आपली परीक्षा घेत असतात. पण होय, हीच आपली खरी वेळ असते काही ना काही करण्याची. एवढं मात्र नक्कीच खरे, खाऊन खाऊन लोक जाड होतात आणि जाड झाल्यानंतरही ते विचार करतात की कोणती गोष्ट मी आता खाऊ म्हणजे माझे वजन कमी होईल. म्हणजे बघा, शेवटी वजन वाढल्यानंतरही ते खायचं विचार करतात. ही गोष्ट किती नक्की विचित्र आहे याचा तुम्ही पूर्णपणे विचार करा. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही ते आयुष्य भगवंतांच्या नामात घालवा. तुम्हाला भरपूर जास्त सुख समाधान प्राप्त होईल. जे सुख पैशामध्ये नाही, ते सुख नामस्मरणामध्ये आहे. ते म्हणजे भगवंतांच्या. तुम्ही निस्वार्थ मनाने एकदा जरी भगवंतांचे नामस्मरण कराल तर हे भगवंत तुम्हाला इतकं देतील की मागायला काही मात्र उरणार नाही. हे नक्कीच खरे. जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व नक्कीच खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःच्या कार्यभाग सारल्यानंतर आपल्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत असतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो, नक्कीच त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो. त्यावर आपल्याला काही ठरवायची गरज पडत नसते. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही भगवंतांवर सोपून मोकळवा, कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नसतो व भोगाला भाग पाडतो. त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व तुम्ही निर्मळ जगले पाहिजे. म्हणून एक मन आहे, नक्कीच नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. हे नक्कीच खरे. पण मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जितकं जास्त समाधानी राहाल, जितकं जास्त तुम्ही आनंदी राहाल, त्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला भगवंत एका क्षणात देतील. ही गोष्ट मात्र नक्कीच खरे. नक्कीच आपण जे ठरवत असतो वा ठरवलेलं असतं ते कधीच करता येत नाही किंवा होत देखील नाही. तसेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काही घडत नाही. पण कधीकधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजी पोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो, पण मनावर तणाव देखील घेतो आणि त्यामुळेच आजारी होतो. यावर उपाय, जी गोष्ट घडली आहे त्यावर विचार न करणे, कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेरची असते तिच्यावर नक्की प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढं जगणार आहोत त्या अगोदरच आपलं आयुष्य नक्की संपलेलं असेल. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर अजिबातच विचार न करणे, कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची चिंता वाहून काय फायदा. तर सध्या जे घडत आहे त्याचे अवलोकन करा आणि नेहमी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, हा संदेश तुम्ही इतका ऐकलेला असाल तर धन्यवाद. प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला नक्कीच ते फेडावं लागेल. हे देखील खरे. तुम्ही चांगले कर्म कराल तर निश्चिंत राहा. भगवंत भरपूर काही प्रमाणात नक्कीच चांगल्या गोष्टी हे तुम्हाला दाखवतील आणि नक्कीच चांगले मार्ग देखील
एवढं मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच सांगतो. मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही पुढे वेळ काढून नक्कीच ऐका, कारण हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी माणसांकडून नक्कीच आपण प्रेरणा घ्यायची असते बरं का, किंवा आपल्या आईवडिलांनी केलेल्या चांगल्या कामावरून वा नक्की शिकवलेल्या संस्कारावरून तरी काहीतरी आपण प्रेरणा घ्यायची असते. जगातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक नामवंत होऊन गेलेत, जसे क्रिकेटमध्ये सध्या सचिन तेंडुलकर, गायनामध्ये लता मंगेशकर, तर नक्कीच सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, भरपूर जण चांगले व्यक्ती नक्कीच होऊन देखील गेले. या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. नक्कीच लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आपण एकच विचार करतो की आपण याच ठिकाणी जाऊ शकणार नाही, त्या व्यक्तींचे नशीब होते म्हणून ते तिथपर्यंत नक्कीच पोहोचले. हे अजिबात नक्कीच पूर्णपणे खरे नाही. मित्रांनो, आपण प्रत्येकाला वाटते की ही गोष्ट अवघड आहे आणि ही गोष्ट अगदी पूर्णपणे नक्कीच अशक्य आहे, पण नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रत्यक्ष एक गोष्ट सांगितली आहे. अवघड असते तर आज एवढे मोठे स्वराज्य नक्कीच स्थापन झाले नसते. ही गोष्ट आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून जिथे गोष्ट अशक्य वाटेल तिथं तुम्ही प्रत्यक्ष नक्की यशस्वी झालेल्या व्यक्तींचे पूर्णपणे मागील इतिहास वाचा, तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. भगवंत सांगतात, अशक्य असं काहीच नाही, तुझा दृष्टिकोन बदल, सर्व गोष्टी तुला नक्की शक्य वाटतील. हे मात्र खरे. जीवनात एकच करा, स्वतःचं नाव कमवण्यासाठी कधी तुम्ही दुसऱ्याचे नाव कधी बुडवू नका. नक्की तुमच्यासाठी चांगले संयम राखणे हा आयुष्यातला एक फार मोठा चांगला गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक विचारांना नाहीसा करतो. हे अटळ सत्य. जसे की कोणताही व्यक्ती जर नक्की डिक्शनरीवर झोपला तर स्पेलिंग पाठ करू शकत नाही, किंवा किती पुस्तके उशाशी घेतले तरी तो अभ्यास डोक्यात जाऊ शकत नाही. तसेच कुठलाही व्यक्ती बिना मेहनत केल्याशिवाय आपली कामाची शक्ती वाढू शकत नसतो. त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही मेहनतीला महत्त्व द्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. आपल्याला सतत अपयश व नुकसानच होत असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही तुमचे कर्म पुन्हा तपासा. त्यात काही चुकीचे करत असाल तर त्यात सुधार करा, आणि सुधारणा करायचीच नसेल तर आयुष्यभर अपयश सहन करण्याची नक्कीच तुम्ही तयारी ठेवा. मग काही समस्याच नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा, तुम्ही जसे कर्म करत असता तसेच तुमचे जीवन होत असते, हेच आम्हाला म्हणायचं आहे. मित्रांनो, आपल्याला दुसऱ्याची एखादी गोष्ट नक्की आवडत नसेल, किंवा सहन होत नसेल, किंवा कंटाळवाणी वाटत असेल तर दुसऱ्याने तरी आपली कुठलीही गोष्ट का म्हणून सहन करावी किंवा आवडून घ्यावी. आपल्याला काय वाटतं तर आपण आपल्या सोयीनुसार जगात वागत किंवा वावरत असतो, पण ज्या दिवशी जगाला तुमचं हे वागणं समजतं त्या दिवशी तुमचा विषय त्यांच्यासाठी संपलेला असतो. हे गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते, कारण ही गोष्ट नक्कीच सत्य आहे. जेव्हा आपला हेतू शुद्ध नसतो, किंवा जेव्हा नक्कीच तुम्ही दुसऱ्याला दृष्ट हेतूने फसवतो, किंवा जेवढा त्रास तुम्ही दुसऱ्याला द्याल तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला भविष्यात होईल अशी देव तजवीन करतो, आणि त्यावर देव आपल्याला कुठलाही पर्याय ठेवत नसतो. तेव्हा त्यावेळेस आपल्याला फक्त देवच आठवतो. हे मात्र अटळ सत्य. फक्त दुःखामध्ये देव आठवणं चुकीचं आहे, तर सुखामध्ये देखील तुम्ही भगवंतांचे जास्त नाम घ्या, ते म्हणजे निस्वार्थ मनाने. कारण जो नक्कीच भगवंत देऊ शकतो तो त्या हाताने घेऊही शकतो. ही गोष्ट मात्र अटळ सत्य. आपल्याकडून झालेली एखादी चूक किंवा एखादी घडलेली वाईट गोष्ट लपवण्यासाठी तुम्ही एक खोटे बोलतो, पण नंतर तेच खोटे लपवण्यासाठी तुम्ही पुन्हा खोटे बोलता, आणि पुढे ते चक्र वाढतच जाते व तुम्ही स्वतः त्याच फसत जातात. आणि तुम्हाला असं वाटतं असते की आपण दुसऱ्याला व्यवस्थित फसवलं, पण तसं काहीच नसतं. खरं तर त्या समोरच्याचं काहीच नुकसान होत नसतं, तर आपण आपलंच नुकसान करून घेतलेलं असतं. हे आपल्याला काहीच काळ गेल्यावर समजतं. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जसे कर्म कराल तसे तुमचं नक्की जीवन होईल. घरच्यांवर प्रेम केलं तर ती चांगली नक्कीच मुलगी असते असं प्रत्येकजण नक्कीच म्हणलं असते. मित्रांनो, कोणाचे कान भरून
आणि कोणाबद्दल नक्कीच काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नसतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ तुमची असायला हवी. ही नक्कीच तुम्हाला गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. सत्यवचन म्हणजे काय? सत्यवचन म्हणजे अनुभव सांगतो. सुख पाहिजे असेल तर नातेसंबंधात थोडं अंतर ठेव. जास्त जवळ झालं तर सदा दुःखीच राहशील. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत ते घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठं समजू लागतात तेव्हा मात्र ते घर काबू राहत नाही. हे अटळ सत्य असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका. आज जी गोष्ट तुमच्या हातात आहे तीच गोष्ट उद्या तुमच्या हातात राहणार नाही. ही गोष्ट नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नसतात, पण साखरेचा एक जरी कण असला तरी मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच असतं. गोडवा जिभेवर असेल तर साखर धावून येतील, नक्कीच सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा तर असेल तर कोणीच येणार नाही. या गोष्टीची प्रत्येकाने पूर्णपणे नक्की जाणीव ठेवायची असते. प्रिय भक्तांनो, हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. नक्कीच जय श्रीराम.